माझी पावर, माझी शान, माझे ईमान, माझे फ्युचर. ताबेदारी नको ऐर्या गैर्यांची, दादागिरी नको अर्ध्या हळकुंडांची. ताबेदारी नको ऐर्या गैर्यांची, दादागिरी नको अर्ध्या हळकुंडांची. जसं धनुष्यासाठी बाण पाहिजे, तशी मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. जसं धनुष्यासाठी बाण पाहिजे, तशी मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. आरोग्याची नित्य येथे किती काळजी, पेशंट्सच्या सेवेसाठी नवी टेक्नॉलॉजी. पाणी व्यवस्था येथे फार चोख आहे, पुरेपूर पाणी जलवाहिन्यातून वाहे. जसं पाण्यासाठी धोधो पाऊस पाहिजे, तशी स्वच्छ मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. जसं धनुष्यासाठी बाण पाहिजे, तशी मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जसं गाडीसाठी फ्लायओव्हर पाहिजे, अहोरात्र विकासाचा ध्यास पाहिजे. हायफाय शिक्षणाची झाली खुली दारे, शाळेत कम्प्युटरचे वाहतात वारे. जसे उंच भरारीसाठी आभाळ पाहिजे, तशी सुशिक्षित मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. जसं धनुष्यासाठी बाण पाहिजे, तशी मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. स्मारके आणि बाग बगीचे उद्याने, नाही कुठली चिंता का टेन्शन फ्री जगणे. तुमच्यासाठी आम्ही भव्य दिव्य घडवतो, जे जे बोलतो ते सारे करून दाखवतो. जे जे बोलतो ते सारे करून दाखवतो. जसं दाट जंगलामध्ये वाघ पाहिजे, तशी सुरक्षित मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. जसं धनुष्यासाठी बाण पाहिजे, तशी मुंबईसाठी शिवसेना शिवसेना पाहिजे. त्याचप्रमाणे पुढचा कार्यक्रम म्हणजे आपल्या सर्व क्रीडागारांच्या हातामध्ये नियमावली दिली जाईल आणि नियमावलीचं वाचन करण्यात येईल. मी निलेश बामणे यांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करा. अधिकार आयोजक असं त्यांच्याकडे ठेवला जाईल. तसेच प्रत्येक सामना 20 चेंडूचा 4 ओव्हर खेळवण्यात येईल T20 पद्धतीने. प्रत्येक खेळाडूला आंबेडकरचा टी शर्ट युवा सेनेचा जो आपण सर्वांनी परिधान केलेला आहे तो सर्वांकडे असेलच. नसेल तर प्लीज आपला कर्मचारी ओनर यांच्याकडे संपर्क साधावा. त्याच्या जर आपल्याकडे टी शर्ट अवेलेबल नसेल तर त्या प्लेयर्सला टुर्नामेंट मध्ये खेळता येणार नाही याची प्रत्येकाने नोंद घ्यावी. तसेच
पण एक महत्वाचा नियम आहे, नियम नंबर 10 प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम असेल, तसेच पंचांबरोबर हुज्जत घालणारे खेळाडू व शिवीगाळ करणाऱ्या खेळाडूंना काही वर्षासाठी आंबेड प्रीमियर लीग मधून निलंबित करण्यात येईल. याबाबत सर्व हक्क कमिटीकडे राहतील. प्लीज सर्वांनी याची नोंद घ्यावी. कर्णधार तसेच सामना चालू असताना खेळाडूंना मैदानामध्ये जाता येणार नाही. प्लीज याची प्रत्येकाने नोंद घ्यावी की आपला 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये ज्या पहिल्या 2 ओव्हर्स होतील त्याच्यामध्ये आपल्या टीम मधील एकाही प्लेयर्सला मैदानामध्ये जाता येणार नाहीये. जर 2 ओव्हर झाल्यानंतर टाइम ब्रेक घेतला जाईल 5 मिनिटाचा. त्याच्यामध्ये कोण कर्णधार असेल, कोणी असेल त्यांनी आपल्या प्लेयर्सना इकडे खेळाडू बॅट्समनना भेटता येईल त्यांना. त्याच्यानंतर नंतरच्या 2 ओव्हर असतील त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना भेटता येईल. म्हणजे टाइम ब्रेक आहे आपला फक्त 5 मिनिटाचा 2 ओव्हर नंतर. तसेच बॅट्समनला काही पाणी हवे असेल तर पंचांना विचारून आपल्याला पाणी मागवावं. कारण का असं होतं की पटकन पाणी मागवलं जातो, सामन्याचा व्यत्यय आणला जातो. ओव्हर संपल्यानंतर पाणी दिला जाईल आणि पाणी हा फक्त आयोजक असतील ते पुरवतील. त्या टीम मधील प्लेयर्सना मैदानामध्ये जाता येणार नाही. तसेच दुसरा एक महत्वाचा 13 नंबर फेकी गोलंदाज चालणार नाही. तसेच पंचांच्या निदर्शनास आल्यास आणि फेकी घोषित केल्यास समोरील संघात 2 धावा दिल्या जातील प्लस नो बॉल फ्री हिट. तसेच गोलंदाजी तिथेच थांबवून पूर्ण स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. प्लीज याची नोंद घ्यावी कर्णधार आणि बॉलर्स यांनी प्लीज. तसेच सामना बरोबरी झाल्यात बॉल स्टंप आउट. जो T20 जी IPL पहिली झाली त्यामध्ये जे इंडिया आणि पाकिस्तानची मॅच झाली ते सर्वांना माहिती असेल त्या पद्धतीने ते केलं जाईल बॉल आउट. तसेच मैदानामध्ये सर्वात एकदम महत्वाची गोष्ट प्लीज सर्वांसाठी आहे, प्रत्येकाने नोंद घ्यावी, काळजीपूर्वक. मैदानावर मद्यपान करून आल्यास 3 वर्ष IPL खेळण्यास बंदी घातली जाईल त्या प्लेअरला जर आढळून आला तर. कारण का असं बऱ्याच ठिकाणी होतं काही प्लेयर्स मद्यपान करून येतात त्याच्यानंतर सामन्यामध्ये व्यत्यय आणतो, काही अनुचित प्रकार घडू शकतात. तर हे प्लीज नोंद करायची आहे. ज्या कर्णधारांनी जी नियमावली जी आता वाचली आहे तीच त्यांनी इथे प्लीज साईन केलेली आहे. साईन केलेली तर आहेच पण ते असं म्हणू शकतो की साईन नाही केली आहे. व्हिडिओ शूटिंग चालले, फोटोग्राफ चालले. सर्वस्वी जबाबदार कर्णधार आणि ओनर्स यांना धरले जाईल. प्लीज ओनर्स आणि कर्णधार यांनी आपल्या प्लेयर्सना कसं हँडल करायचं ते त्यांच्या हातामध्ये आहे. तशीच महत्वाची सूचना, आपण हारला जिंकला तर कोणी घरी राहायचं नाहीये. जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्याच्यानंतर 4 वाजेपर्यंत आपले टुर्नामेंट संपणार. त्याच्यानंतर आपला प्रोमो पाहुणे येतील तर कोणी घरी जाऊ नये. शेवटपर्यंत आपल्याला थांबायचं. एक सक्सेस ही जी आपली टुर्नामेंट आंबेड प्रीमियर लीग ते करून दाखवायचे आहे आणि सर्व आपल्याच आंबेड विभागातील आपले सर्व समाज बांधव तिथे उपस्थित आहेत. तर प्लीज कोणी घरी जाऊ नये. मॅच आपण जर हरलात तर आपली बसण्याची असं व्यवस्था इकडे मंडप केलेला आहे. 300 चेअर्स आलेल्या आहेत. आपण तिकडे बसू शकता. बसून पाय लांब करून सुद्धा तिकडे बसू शकता. एक समोर चेअर घेऊन सुद्धा. डोंट वरी प्लीज. पण कोणी घरी जाऊ नये एवढी माझी हंबल रिक्वेस्ट आहे सर्वांसाठी प्लीज. नाही तसेच दुसरे कर्णधारांना सर्व प्लेयर्सना एक सूचना की जे सर्कल म्हणजे 15 यार्ड पर्यंत आपले टोटल 4 प्लेयर्स आतमध्ये असतील. 4 प्लेयर्स म्हणजे बॉलर, कीपर आणि 2 प्लेयर्स. त्यांच्या व्यतिरिक्त 2 प्लेयर्स हे 15 यार्डच्या आतमध्ये जातील. म्हणजे टोटल 4 प्लेयर्स सर्कल मध्ये जातील. 4 प्लेयर्स म्हणजे कसे बॉलर, कीपर, एक ऑफ साइडला जवळ आणि लेफ्ट साइडला जवळ अशा पद्धतीने किंवा तुम्ही 2 प्लेयर्स तुम्ही कुठेही जवळ लावू शकता. जर ते 15 यार्डच्या बाहेर जर अंपायरला वाटत असेल की तो प्लेअर खूपच लांब राहिलेला आहे तर पंच नो बॉल देऊ शकतात आणि त्या नो बॉल वरती फ्री हिट दिली जाईल. प्रत्येक नो बॉल वर फ्री हिट आहे. प्लीज कर्णधारांनी लक्षात ठेवावं आपले प्लेयर्स किती जवळ उभे आहेत किती लांब उभे आहेत ते. तसेच लॉट आपला ड्रॉ झालेला आहे तर मी अनाउन्समेंट करतोय. ए ग्रुप आहे सक्षम. एक ग्रुप मध्ये आपण 12 टीम आहेत. 12 टीम मध्ये 3 प्रकारे एक ग्रुप मध्ये 3 टीम डिवाइड केले. तर एक ग्रुप आहे सक्षम, शिगवण पॅन्थर्स, रायझिंग स्टार वाघाव ए ग्रुप. बी ग्रुप आहे NKN मांदाटणे, मराठा वॉरियर्स, तन्वी 11. सी ग्रुप श्रवण, MS टायगर,
KBCC खामगाव. डी जागवार बॉईज पार्थ नील ओवी पार्थ. प्लीज प्रत्येकाने नोंद घ्यावी आणि प्रत्येकाला 2 सामने खेळले होतील. एका याच्यामध्ये 3 आहेत तर 2 सामने आपल्या प्रत्येकाला खेळायचे. त्याच्यामध्ये त्याच्यानुसार जे 2 सामने जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल तो संघ. त्याच्यानंतर 2 जे प्लेयर टीम्स असतील ते एक सामने जिंकले तर ऍव्हरेजवर काढलं जाईल. ऍव्हरेज हा त्या टीमने किती स्कोर चेस केला, किती बॉल्स मध्ये, अदरवाईज फर्स्ट इनिंगला त्याने किती स्कोर मारलेला आहे, म्हणजे त्याने धावा केल्या आहेत, किती ओव्हर्स मध्ये किती धावा, त्याप्रमाणे आणि विकेट्सच्या याच्यावरती ऍव्हरेज काढलं जाईल. त्याचे सर्व हक्क आयोजक असेल त्यांच्याकडे असेल. कोणी असं वाटून की माझं एवढं ऍव्हरेज असताना मला का त्यांनी बाद केलं, पण इथे कुठली पार्शलिटी केली नाहीये. पुन्हा ट्रान्सपरन्सी टुर्नामेंट मध्ये आहे. सर्व काही आपल्या समोर आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व काही झालेलं आहे. तर याच्यामध्ये पण ट्रान्सपरन्सी असणार आहे. तर डोंट वरी. कुणाला काही शंका अजून असतील तर प्लीज त्यांनी उपस्थित करावे. अजून कोणाला काही बाकी असतील तर प्लीज विचारावे. पेज नंबर 1 वरती जे आपल्या बॅक साईडला आहे तिथे पहिला राऊंड होईल सक्षम वर्सेस शिगवण पॅन्थर्स आणि पॉवर प्ले नाहीये. 20 बॉल आहेत, पॉवर प्ले नाहीये. 4 ओव्हर जे आपण खेळू त्याप्रमाणे. आणि सेकंड राऊंड होईल दुसऱ्या विकेट वरती श्रवण वर्सेस MS टायगर. जी फर्स्ट विकेट आहे ती आपल्या इथे समोर जवळ आहे, ती 1 नंबर विकेट आहे आणि तिकडे आहे ती 2 नंबर विकेट आहे. प्लेयरची नोंद घ्यावी. ओके समोर सगळ्यांनी समोर. एनकेएन टायगर्स प्लीज जरा रेडी राहा. प्लीज 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 जरा लवकर समोर इथे सगळ्यांनी रेडी राहा तुम्ही. ओके थँक्यू. त्याच्यानंतर दिवसभर तिकडे उभं राहायचं आहे. तळेमध्ये बसावं. तुषार साहेब पुढे 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 घे त्याला पुढे घे. बस 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 समोर. प्लीज जरा पण लवकर लवकर करावं प्लीज. समोर सगळ्यांनी प्लीज कोणत्याही प्लेयर्सने ग्राउंडच्या बाहेर जाऊ नये. हा इथे समोर समोर सगळ्यांनी समोर. रेडी डोंगरे साहेब, अमित गुरुले साहेब, प्लीज आपण टीमला रेडी ठेवा प्लीज. अमित गुरुले साहेब, शिगवण थँक्यू. हा समोर लांब मार्गाचं आपण पाहायला मिळेल की फक्त बघूया आता काय करतायत आपल्या संघासाठी. आता कळलं आपल्या सर्वांना. राज शिर्के खामगावचे रायझिंग स्टार. संदेश ओके एक चांगली टीम अशी केबीसी खामगाव भरभक्कम वाटते. सितारा केबीसी मध्ये प्रशांत गोरुले आमचा जॉन्टी, प्रशांत शिर्के आमचा जॉन्टी, आबा उफा आबा, ए मित्रा मुकेश नागती साहेबांचा कारण बद्दल चाललाय. टीमला पार्ट्या देणार आहे संध्याकाळी. आकाश एक रायझिंग स्टार आहे. समोर सगळ्यांनी रायझिंग स्टार आहे आमशेदचा. त्याच्यानंतर खारगाव संघात एक हार्ड हिटर म्हणून टॅरेस एक उभरता सितारा आपल्याला आंबेती बघायला मिळाला आहे. क्रिकेट मारणार सचिन बाराडे. पण आज बघा किती आज लांब लांब षटकार मारतायत ते. त्याच्यानंतर खूप एक रायझिंग स्टार आहे ते आमच्या पार्थ मिलला जे भेटलं आहे ते आकाश म्हणून. आणि त्याच्यानंतर पार्षद जे दोघे पण आमचे खूप चांगल्या प्रकारे गेम त्यांनी आम्हाला प्रॅक्टिस मध्ये दाखवलं ते पण बघूया. आणि बाकीचे पण प्लेयर आहेत. हा रेडी. करू करू का ओके. टीमची बाकी असल्यामुळे एक वैभव कलगीचा कोण एक रायझिंग स्टार आहे तो. पण कलगीचा कोण खूप चांगले चांगले प्लेयर्स डोंगरे साहेबांना भेटले. खूप चान्सेस आहेत डोंगरे साहेबांना जिंकण्याचं. सकाळपासून बोलते साहेब आम्ही टुर्नामेंट मार. सुदेश साहेब, बस तिकडे बस एकदम बस खाली. सनील साहेब, त्याच्यानंतर जयेश आग्रे साहेब. रुद्रवट संघाचे एक ओपनर बॅट्समॅन त्यांच्याकडे पाहिलं होतं. मस्ता विभागामध्ये एक रुद्रवट म्हणून. हा समोर सगळ्यांनी पवार साहेब
आणि डोंगरे साहेब आंबेत विभागाला एक युवा कट्टर युवा सैनिक म्हणून म्हणणार. अभिजित पारा दुसऱ्या संघामध्ये तिकडे ओपनिंग सिरामनी होत्या. प्लीज प्लेयर्सनी लाईन मध्ये उभं राहावं. गणेश पारावे साहेब उपस्थित झाले तर त्यांचं स्वागत आहे युवा सेना अमृत विभागाकडून. आता आपण रिबन कटिंग करून म्हणजे ओपनिंग सेरेमनी करून आपण या सगळ्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. मी कामगावचे वरिष्ठ नागरिक ज्ञानेश्वर बोरिवले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी रिबन कटिंग करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. नेहमी आपल्याला प्रतिसाद देणारे म्हणजे अनिल बांद्रे साहेब यांना विनंती करतो की आपण श्रीफळ अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. संदेरीचे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख नागटी साहेब यांना विनंती करतो की आपण श्रीफळ अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करायची. प्लीज जरा त्याचबरोबर आपल्या प्रत्येक प्रोग्रामच्या वेळेस हजेरी लावण्यासाठी किंवा आपल्याला सहकार्य करण्यासाठी युवा सेनेचे प्रेरणास्थान म्हणून शिवधन मतदारसंघाचे सरचिटणीस म्हणून मी मुकेश पवार साहेब यांना विनंती करतो की आपण श्रीफळ अर्पण करायचं. शिवसेना आंबेत विभाग अधिकारी आंबेत विभाग प्रमुख यशवंत गोरुली साहेब यांना विनंती करतोय की आपण श्रीफळ अर्पण करायचं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर गोरुली साहेबांना विनंती करतो की आपण टॉस उडवायचं आहे. सक्षमचे कर्णधार मध्ये हॅलो थोडा पाठीवा तुम्ही थोडं मागे वळा. थांब एक मिनिट ओके हॅलो मी करतो तुम्हाला एक 2 मिनिट. हो हो आता बॉल दोघांना पण नवीन दोन्ही इनिंग्सला नवीन बॉलिंग क्या करियो तो आइसक्रीम खेल रहे हैं. टॉस उडवण्याचा कार्यक्रम झालेला. टॉस आणि फलंदाज संदीप संघाला इकडून
प्रमोद प्लीज बांद्रे साहेबांना पुस्तक आमचे स्वागत करतील बांद्रे साहेब प्लीज टाळ्या साहेबांना घाई आहे लगेच निघाले साहेब. इथे बघा सर. टाळ्या प्लीज टाळ्या तुषार साहेब आणि जय साहेब प्लीज सामना चालू करा मनीष साहेब जाधव साहेब प्लीज प्लेयर्सना सांगावं की जरा लवकरात लवकर सामना चालू करावा